महायुतीच्या सरकारवर बसलेला आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीची कुठलीही कृती राहुल गांधींनी केली तरी जनता त्याकडे लक्ष देणार नाही। पाहुयात पुढची महत्त्वाची बातमी। बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचं रॅकेट उघड झालं। पैशांचा आमिष दाखवत महिलांवर अवैध वैद्यकीय प्रक्रिया केल्या जात होत्या। 3 महिलांना अटक करत पुरावे जप्त करण्यात आले। बदलापूरमध्ये गोरगरीब महिलांना पैशांचं आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयांची तस्करी केली जात असल्याचा भयंकर प्रकार समोर आला। याबाबत माहिती मिळताच बदलापूर पोलिसांनी दलालांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या। यामध्ये 3 महिलांचा समावेश आहे। त्यांच्या रॅकेटला आणखी किती महिला बळी पडल्यात याचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे। पैशांचा आमिष दाखवत महिलांवर अवैध वैद्यकीय प्रक्रिया करण्यात आल्या। बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचं एक मोठं रॅकेट उघड झालं। यामध्ये 3 महिलांना अटक करण्यात आली, पुरावे जप्त करण्यात आले। गोरगरीब महिलांना पैशांचा आमिष दाखवून हे अंडाशय विक्रीचं रॅकेट चालवलं जात होतं। या प्रकरणी आता बदलापूर पोलिसांनी 3 महिलांना अटक केली आणि या प्रकरणाचा सध्या कसून तपास केला जातो। अतिशय भयंकर प्रकार असा उघड झाला आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी किशोर पगारे। किशोर, नेमकं काय घडलं आणि पोलिसांचा तपास सध्या कसा सुरू आहे? कल्याणी ज्या पद्धतीने हा जो प्रकार उघडकीस आलेला आहे, पुन्हा एकदा बदलापूरमध्ये गोरगरीब महिलांना पैशाचा आमिष दाखवून अंडाशयाची तस्करी करण्याचा हा प्रकार आहे। बदलापुरातील हा धक्कादायक प्रकार आहे। पोलिसांकडून 3 महिलांना आतापर्यंत अटक झालेली आहे। मुख्य सूत्रधार महिलेच्या घरात हे जे संशयास्पद इंजेक्शन सापडलेलं आहे। बदलापूरमध्ये गोरगरीब महिलांना पैशाचा आमिष दाखवून ज्या पद्धतीने अंड्याची तस्करी केली जायची त्या अंतर्गत दलालाच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत। त्यात 3 महिलांचा हा जो समावेश आहे। यामध्ये आतापर्यंत पोलिसांनी कोणत्या प्रकारचे प्रतिक्रिया दिली नाही। मात्र बदलापूरमधील एका पीडित महिलेनं उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा हा प्रकार उघडकीस आला आहे। त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी बदलापूर पूर्व आणि पश्चिम या दोन्ही पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली आहे। पोलिसांनी तपासाची चक्रही फिरवली आहे कल्याणी, पण जुवेली गावात राहणाऱ्या सुरक्षिरणा गाडेकर आणि तिची उल्लेखणारे साथीदार अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानकडे अशा 3घांनाही पोलिसांनी अटक केली आहे। या सर्वांना 25 फेब्रुवारीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली। बदलापूरच्या जुवेली गावातील नॅनो सिटी इथं सुलक्षणा गाडेकर ही महिला राहते। तिने गर्भाशयात स्त्री बीजाची वाढ होण्याची लागणारे इंजेक्शन घरातच साठवले होते। गरजू महिलांना पैशाचा आमिष दाखवून ती ही इंजेक्शन देत होती। तसंच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बेकायदेशीरपणे सोनोग्राफी करून घेण्याची गर्भाशयात स्त्री बीजे वाढ झाल्याची अशी महिला गाडेकर हे आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवायची तिने व्यवस्था केली होती। असंच हे रॅकेट पकडल्यानंतर आता कुठेतरी मोठ्या प्रमाणात यात अजून काही सापडते काय आता पोलीस शोध घेत आहे आणि ह्या वेळची कल्याणी मोठी घटना आहे। नक्कीच किशोर, त्यामुळे आता या प्रकरणात तपासात आणखी काय काय समोर येतं हे पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी। पाहूयात पुढची बातमी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढची सुनावणी आता 6 मार्च रोजी होणार आहे। आरोपी पक्षाने सर्व कागदपत्रांची पूर्तता